मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनल तुमचं स्वागत करते। आज आपण बनवते कलकल। क्रिसमसला हा पदार्थ म्हणजे आपण कसं फराळ बनवतो, शंकरपाळी, चकली, करंजी, तसं त्या लोक क्रिसमसला हा पदार्थ बनवतात। तर आपण आज हा पदार्थ बनवणार आहे। तर त्यासाठी आपण काय काय घेतो ते बघूया। ते एक वाटी, छोटी एक वाटी आपण रवा घेतोय। तर आपण 2 टेबलस्पून तूप आहे ना, म्हणजे पॅन मध्ये गरम केले 2 टेबलस्पून तूप। तर आता आपण जे तूप गरम केलेलं 2 टेबलस्पून ते आपण या रव्यात मिक्स करतोय। ह्याच्यामध्ये तूप मिक्स केलं रव्यामध्ये आणि आता एका साईडला करून ठेवणार आहे। तर आता आपण हे एका साईडला करून घेतला, तो आता भिजतोय रवा। आता आपण दुसरी तयारी करूया। चाळणीमध्ये आपण मैदा 2 वाटी घेतला, तो चाळवून घेऊया। आपण 2 वाटी छोटे छोटे आहेत ना, 2 वाटी घेतला आपण। आपल्याला मोठी वाटी एक घ्यायचा होता म्हणून आपण 2 घेतली छोट्या। तर आता इथे आपण पाव चमचा मीठ घेतलेलं आहे। आपण आता साखर घेतोय, ही अर्धी वाटी साखर आहे म्हणजे छोटी वाटी। तर आपण मिक्सर मधून काढूया, कारण आमच्याकडे पिठी साखर नाहीये, म्हणजे मिळत नाही कुठे ठेवले। तर मग आता आपण ती वाटून घेऊया। तर आता आपण हे दोन्ही मिक्स करून घेऊया। हे असं झालं पाहिजे। आता आपण थोडं दूध टाकून मळून घेऊया। वाटीने तर आता आपण एक अंड फोडून घेऊयाचं। थोडंसं आपण दूध टाकून मळून घेणार आहे। अर्धी वाटी घेतली आपण दूध। आपण इथे साखर सुद्धा ऍड केलेली आहे। थोडीशी आपण स्प्रिंकल करायला ठेवली वरती। आता आपलं छान मस्त पीठ मळून झालेलं आहे आणि 10 मिनिटं आपण झाकून ठेवलेलं पीठ आता आपण करायला घेऊया। तर आपल्याला काय करायचंय, छोटी गोळी केली आपण, हे असे पसरवायचे आपल्याला। आणि हे असे हलक्या हाताने अशी वाळायची आपल्याला। सॉरी हा, कॅमेऱ्यात हे बघा, ही आपली तयार झाली। हे अशी पसरवली ना, हे बघा अशी पसरवली आणि मग हलक्या हाताने अशी वाळली। बारीक बारीक मोठा चमचा
आपण कलकल ना ते. तर आता आपण ना हे बघा आपलं झालेलं आहे तयार. आपण त्याच्यावर साखर भुरभुरून घेतली. तर आता आई तुम्हाला दाखवेल कसे झालेत ते कलकल. हे बघा, छान बिस्किट सारखे एकदम मस्त झालेत. बिस्किट सारखे झालेत एकदम. तर तुम्ही पण हे बनवून बघा. ही रेसिपी बघा. हे बघा छान झाले. तुम्ही पण ही अशी रेसिपी बनवून बघा आणि आम्हाला नक्की कळवा की तुमची कशी झालेली ते. आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.